जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस। तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसंच कामगार दिवसाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण जे चाललो आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर भिवंडीमध्ये बांधलं आहे, तर आम्ही पण त्या मंदिरची भेट द्यायला चाललो आहे। राईडला मी सुरुवात केली ती म्हणजे विरार आई जिजाऊच्या पायथ्यापासून। मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो विरार फाटा आणि बघूया आता विरार फाट्यावरून किती टाईम लागतो। आणि बघा सगळे आपले बायकर्स उभे आहेत। ब्लॅक टी आम्ही सर्वांना कुणाकुणाला ब्लॅक टी? हा मा चालू आहे ना। मी चालू तिकडे चाय बनवणार नवीन ठेवलाय तर कामाला। चला आले सगळे एक एक। तर मित्रांनो, हे R15 एक सुझुकी जिक्सर आपल्या नेहमीप्रमाणच्या गाड्या आणि R15चा रायडर दिसला ना। आणि बाकी आपले स्कूटी आहेत इकडे। हा डायरेक्ट राईट मारून साईडला। म्हणून एकाच एक पाठच चालला। तू काय कर, तू पुढे राह, एकदा त्या रोडला लागला की मग डायरेक्ट आपला वज्रेश्वरी जाईल। कुठे जायचं नाही। जाऊ द्या, फॉलो मी। जय महाराष्ट्र। अरे आहे सिरसार फाटा आणि सिरसार फाटावरून आपण लेफ्ट घेतला आणि आता हा सरळ रस्ता लागेल तो म्हणजे वज्रेश्वरी रोड, तो निघेल डायरेक्ट अंबाडी रोडला। तर बघूया, मध्ये मध्ये थोडी रस्त्याची अपडेट देतो तुम्हाला। काय नाही रे, मी इथे थांब, इथे थांब, इथे थांब। मित्रांनो, परत एकदा ब्रेक घेतला कारण आम्ही बऱ्याच स्पीडला निघालो होतो। तर अशी मजा असते राईडची, एकदा गाडीवर बसला ना सर्व काही ताण वगैरे विसरून जातो। हो लालपरी। मित्रांनो, आता फायनली आपण पोहोचले वज्रेश्वरी। बहुतेक आपण येता वेळी याचं दर्शन घेणार आहे, आता जाताना नाही। मित्रांनो, मॅपच्या हिशोबाने आपण आलो आहे आणि हा महालुंगे, तर इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे। पूर्ण आंबाडी परत नाही जायचं आहे, त्यानंतर पहिलाच आपल्याला महालुंगे करून गाव येईल, तिथून आपल्याला राईट घेऊन निघायचं आहे। पकड का मॅप, माहिती पडेल। महालुंगेवरून राईट आणि राईटवरून मित्रांनो, महालुंगे गावाकडून आपण राईट घेतला आणि राईट करून आता मित्रांनो शाळेतल्या मुली चालल्यात, त्यांना विचारूया आपण, पास झालात का? पास झालात ना? मित्रांनो, आता नॅशनल हायवे लागेल इकडे, एक डुलकी एक अपघात, एकदम परफेक्ट लिहिलं आहे। आणि आता आपल्याला नॅशनल हायवे लागला पुढे आणि लेफ्टला गेलात तर भिवंडी, राईटला जायचं आहे। मॅपमध्ये राईट दाखवते। सगळ्या सर्व गाड्या येऊ द्या पटापट। पाटे गेला येवले फाटा, येवले फाटावरून पण आपण जाऊ शकतो आणि पुढे पण आता एक फाटा लागेल, तिथून पण आपल्याला परत लेफ्टच घ्यायचं। तिथून काहीतरी 2 किलोमीटर आहे।
जागा दे रे आम्हाला, जागा द्या. तुम्ही येणार कसे? हे बनवे मामा. तो फायनली आता आपण पाठीमागे बसलोय आणि ड्रायव्हिंग करतोय म्हणून थोडंच पण असं शूट करूया. आणि आपण मंदिरच्या जवळ पोचलेलं आहे. कुठे कोणतं गाव आहे ते बघूया आपण. इथे जे गाव आहे नाव लिहिलं आहे ते हिवाली. त्या इथं बोर्ड लावला आहे बघा, आय लव्ह हिवाली गाव. मित्रांनो इथं आल्यावरती परत तुम्हाला साईड घ्यायचं आहे. आजूबाजूला पाहिजे आम्ही दाखवायला हे इथं 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 तिकडे दाखवायला कॅमेरा दिसतो. चिरे लावले, पूर्ण चिऱ्याचे बनवले. तर जय शिवराय मित्रांनो, आम्ही आज आलो आहे 1 मे कामगार दिवस निमित्त ते पाहण्यासाठी आम्ही आलोत. आणि टोटल आम्ही 12 जण आलो, 6 गाड्या घेऊन. तर आज चांगला दिवस आहे, महाराष्ट्र दिन, कामगार दिवस. पण तुम्हाला सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा. आणि 1 मे महाराष्ट्र दिन त्याच्या पण तुम्हाला शुभेच्छा. तर आपण जाऊया आता महाराजांचं दर्शन घेऊया. असं मला वाटतं पहिलंच मंदिर बनलं आहे आज भिवंडीमध्ये. तर असं प्रत्येक सिटीमध्ये वगैरे असं मंदिर बनले पाहिजेत आपल्या महाराजांचे.
नेचर आणि पाहायचं कसं पाहिले आपण मगाशी पाहिलं ते खालून पाहिलं होतं आणि आता हे वरून आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय सुंदर असं बनवलेलं एक मंदिर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर नक्की भेट द्या तुम्ही. भिवंडीमध्ये गुगलवरती तुम्ही सर्च करा. नालासोपारावरून 43 किलोमीटर आम्हाला पडलं होतं इथे यायला. तर आता इथे शाळेतले पण मुलं आले ते बघा, लहान सगळे पोरं पण बघायला आले. तर आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचं दर्शन व्हावं त्यासाठी आपण इथे बरोबर पार्किंगला सुद्धा व्यवस्थित जागा वगैरे इथे दिलेली आहे. निघाला होता बरा लेट झाला. आता अजून लवकर आलं. राजा घेतला का मी का गरम गरम खा. मिरच्या दाखवा. मिरच्या हां मिरची नका. कोण राहिला झाला कोणत्या आता ह्या रविवारी. बर्थडे पार्टी देतात हे बघा. थँक्यू. हॅपी बर्थडे. तर मित्रांनो दुपारची वेळ झाली 11:23 झालेत आणि आता आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन निघालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणूया आणि आपण आता इथून निघतो आहे. तर महाराजांचं मंदिर खरंच खूप सुंदर आहे. तिथे गेल्यानंतर बघण्यातच मन रमून गेलं. तर रस्ता वगैरे छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आरामात येऊ शकता. पण ॲक्च्युली आम्ही सकाळी लवकर निघालो होतो म्हणजे 7 वाजताच काहीतरी आम्ही विरारवरून निघालो होतो आणि इथे लवकरच म्हणजे 8:30 पावणे 9च्या अगोदरच मला पोहोचलो आम्ही इथे. तर सकाळचं वातावरण पण छान होतं. पण सर्वात मेन म्हणजे इथं आल्याच्या नंतर आम्ही विचारलं जिथे म्हणजे ज्यांचे स्टॉल लागलेत त्यांना की जास्त करून गर्दी केव्हा असते. तर त्यांनी सांगितलं की संध्याकाळी गर्दी जास्त होते म्हणजे 4च्या नंतर. तर तुम्ही जर कधी आलात ना तर संध्याकाळच्या वेळेत एक प्लस पॉईंट काय आहे, गार्डन्स वगैरे खूप छान आहेत आणि मंदिराला लायटिंग वगैरे पण खूप छान केलं आहे गार्डनमध्ये वगैरे. तर ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि रात्रीचं माहोल खूप चांगला आहे. तर त्यामुळे इथे कमीत कमी 5च्या आसपास इथं पोहोचलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं थोडं बघण्यामध्ये तेवढं टायमिंग ॲडजस्ट होऊन जाईल. मग 6, 6:30, 7 वाजेपर्यंत तुम्ही चांगलं लायटिंग वगैरे तुम्ही बघून इथून निघू शकता.